हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. बेइंग अ सिंगल मदर, एक सिंगल पॅरेंटिंग जेव्हा असतं ना, तर खूप सगळे असे अनुभव आपल्याला येत राहतात लाईफमध्ये आणि प्रत्येक अनुभव प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवून जातो आणि ते कसं हँडल करायचं, मुलांना कसं हँडल करायचं हे म्हणजे तेव्हा कळत नाही, पण त्या गोष्टी सिच्युएशननुसार होत राहतात. तर परवाला असं झालं की माझी मुलगी स्कूलमधून आली आणि आल्याबरोबर मला म्हणते की मम्मा मी तुला काहीतरी वाचून दाखवते. तर म्हटलं ठीक आहे, माझी क्लिनिकची गडबड असते, तिला काहीतरी खाऊ घालायचं असते, तर मी जस्ट आय वॉज मूव्हिंग आणि शी वॉज ऑल्सो मूव्हिंग विथ मी आणि ते वाचत होती. तर तिने तो निबंध वाचला, बाबा. तर माझे बाबा खूप प्रेम करतात माझ्यावर वगैरे असे ते छोटे छोटे वाक्य सगळे ते होते. आता ती फर्स्टला आहे, त्या हिशोबाने ते मिसनी तिला ते सांगितले होते. तर लास्ट जे होतं वाक्य ते असं होतं की माझे बाबा मला रोज बाजारात घेऊन जातात गाडीवर. तर तिने ते वाचलं आणि आय वॉज मी तिला ते प्रतिसाद देत होती. पण लास्टला ती मला म्हणते की मम्मा हे जे लास्टचं सेंटेन्स आहे ना, तर माझ्या क्लासमधली तिने एक मुलीचं नाव घेतलं आणि ती म्हटली तिने हे सेंटेन्स लिहिलंच नाही. तर मग तिला मिसने विचारलं की ही तू सेंटेन्स का बरं नाही लिहिलं? तर ती म्हटली की माझे बाबा मला गाडीवर घेऊन जातच नाहीत बाजारात, माझ्या छोट्या भावालाच घेऊन जातात. अँड शी वॉज स्टार्टेड लाफिंग आणि मलाही हसायला आलं. तर मग मी तिला म्हटलं, अगं मग बरोबर आहे ना तिचं, ती चुकीचं काय लिहिल? तिचे बाबा तिला घेऊन जात नाही, तिच्या छोट्या भावाला घेऊन जातात, म्हणून मग तिने ते सेंटेन्स लिहिलं नाही. आणि तुझ्या बाबतीत पण तर असंच आहे ना, तुझे बाबा थोडी आहेत, तू तर हे सगळ्या गोष्टी खोट्याच लिहिलेल्या आहेत. तर मग तिला ते राग आला त्या गोष्टीचा आणि ती थोडी चिडचिड झाली, म्हणे मम्मा जाऊ दे बरं, तू अशीच बोलते. सो नंतर मलाही वाईट वाटलं की अरे यार, तिचं जे इमॅजिनेशन आहे अबाउट दॅट रिलेशनशिप आणि बाकीचे जी मुलांना ती बघते, तर तिला कुठेतरी त्या गोष्टी खटकतात आणि खूप आनंदाने पण तिने त्या गोष्टी लिहिल्यात आणि तिला मला आल्याबरोबर तिने त्या वाचून दाखवल्यात. कुठेतरी त्या नात्याची पोकळी त्या मुलीमध्ये सध्या आहे, पण टाईम हिल्स एव्हरीथिंग. तर वयानुसार त्या गोष्टी तिला कळतील आणि ती हे होईल. तर मी आत्ताच 2 दिवसापूर्वी म्हणजे हा इन्सिडेंट झाल्यानंतर माझे एक सीनियर डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी बोलले. तर त्यांना हा इन्सिडेंट सांगितला. तर ते मला म्हटलं की अगं तू तिला जेवढं बिझी ठेवशील, म्हणजे इतकं प्रेम तिला मिळेल, तर त्या नात्याबद्दल आपोआपच म्हणजे तिला विचार करायला वेळच नाही मिळाला पाहिजे त्या नात्याबद्दल. आणि आजी आजोबा सगळ्यांचं ती नेहमी सराउंडेड असली पाहिजे प्रेमाच्या लोकांसोबत. तर मी म्हटलं की अरे ती सध्या ओव्हरफ्लो आहे, म्हणजे नात्यांबाबत ती ओव्हरफ्लो आहे सध्या, की इतकी सगळं तिला प्रेम देणारी लोकं तिच्या आजूबाजूला आहेत, मावश्या, मामा, माम्या, आजी आजोबा, लाईक एव्हरीवन. माझ्या आत्यासुद्धा, म्हणजे तिच्या आत्या आजी, मावशी आजी सगळे तिच्या अवतीभोवती असतात, तिला सारखे फोन असतात. एक एक्झाममध्ये जरी तिला चांगले मार्क्स मिळाले की फोनची लाईन लागते आमच्याकडे. इतकं तिला हे असते की तुला काय पाहिजे बाळा, तुला काय गिफ्ट आणू, मावशांचे लाड असतात. तर सर म्हटलं ते तुला तेच करावं लागेल, म्हणजे तिला त्या नात्याबद्दल विचार करायला वेळच नाही मिळाला पाहिजे, असं तू तिला एवढं एंगेज ती लोकांमध्ये असली पाहिजे, प्रेमाच्या लोकांमध्ये असली पाहिजे. सो लहान मुलांना बोलून दाखवत नाहीत, पण जेव्हा त्यांच्या लाईफमध्ये हे असे गोष्टी येतात, तर कुठेतरी त्यांना त्या नात्याबद्दल, त्या व्यक्तीबद्दल मनात वाटत असतं. मी सरांना म्हटलं की सर तिच्या म्हणजे नॉर्मल मी सरांशी बोलताना म्हटलं की सर तिच्या कुंडलीमध्ये असं होतं की तिला वडिलांबद्दल खूप प्रेम राहील. तर मग सर म्हटले हो मग ते, आणि ती बघा ना काय किती सफर करते आहे ह्या नात्याबद्दल. तर सर मला म्हटले की अगं तू हा विचार, म्हणजे तू दुसऱ्या साईडने विचार कर ना, म्हणजे तिला त्या व्यक्तीबद्दल प्रेम आहे, पण त्या व्यक्तीला तिच्याबद्दल प्रेम नाही. आणि आय रिअली फेल्ट सॉरी फॉर हर, की इतकं सायको माणूस कसा काय असू शकतो की त्याला मुलीची अजिबात काळजी नव्हती आणि खरंच तो सायकोच म्हणावं लागेल. तर म्हणजे मला खूप हे झालं की म्हटलं जर तिच्या कुंडलीमध्ये आधी असं होतं ना, तर मी तेव्हा इन्सिक्युअर फील करायची की हिला वडिलांच्याबद्दल खूप जास्त प्रेम राहील म्हणून. बिलीव्ह करत नाही कुंडल्यांवर, पण तिच्या कुंडलीमध्ये असं होतं आणि एक्झॅक्ट अपोजिट तिच्या झालेलं आहे म्हणून. तर सर म्हटले का अगं ते तिच्या मनात आहे, तिला वडिलांबद्दल खूप आहे, पण त्या व्यक्तीला नाही आहे. तर तू बरोबर आहे जे काय असेल ते, कारण तिला कुठेतरी वाटतात ह्या सगळ्या गोष्टी, मुलं बोलून दाखवत नाहीत. आणि जेव्हा असे इन्सिडेंट्स येतात स्कूलमध्ये, बाबाबद्दल बोलायचं असते किंवा लिहायचं असते किंवा बाकीच्या पॅरेंट्सचे जे अनुभव मुलं शेअर करतात,
तर ते सगळं बघत आहेत ना, मुलांना कुठेतरी गोष्टी खूपतात त्या, की आपल्या बाबतीत असं नाही आहे. आणि आणि मग ते मुलांवर वाईट परिणाम होतो. तर त्यासाठी तुला एकच उपाय करावा लागेल, की तिला एंगेज ठेवावं लागेल खूप जास्त. आणि एकदा तिने तो जो पिरियड आहे तो तिने पार केला, की मग ती टीनेजमध्ये आली, की तिला सगळ्या गोष्टी समजल्या, मग तुला काही टेन्शन नाही. सो असे एक बिंग अ सिंगल मदर आणि मुलीचं मानसिकदृष्ट्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना तिच्यात होणारे बदल आणि त्याच्यासोबत होणारे इन्सिडन्स हे हाताळताना अशा सगळ्या गोष्टी सुद्धा मला सफर करावं लागतात आणि तिची मानसिकता मला नेहमी साचवत म्हणजे मला माझं आरोग्य सांभाळत, मला माझं मानसिक हेल्थ सांभाळत, माझ्या मुलीचंही ते बालमन आहे त्याच्यावर काही विपरीत परिणाम होऊ नये, तिच्यावर कुठेतरी पोकळी त्या रिलेशनशिपची निर्माण होऊ नये, हा सगळ्या गोष्टींचा विचार करत सिच्युएशन्स हँडल करावे लागतात. आणि आय एम रिअली ग्लॅड की मला अशी लोकं आहेत पॅरेंटिंग टिप्स देणारे. एक डॉक्टर म्हणून तर त्या सगळ्या गोष्टी स्किल्स आपल्याकडे असतातच. पण अजूनही असे छान प्रकारे मुलीला कसं हँडल करता येईल ह्या सिच्युएशनमधून तर मला सगळे असे गाईड करत असतात. आणि त्याचं कुठेतरी माझ्या लाईफमध्ये मला माझ्या मुलीचं मानसिक आरोग्य आणि तिचं बालमन जपताना खूप चांगला त्याचा उपयोग होतो. तर तिचा जो त्या निबंधामधला जो बाबा आहे इमॅजिनेशनमधला, तर ते इमॅजिनेशन कुठेतरी तिच्या डोक्यातून बाहेर निघायला पाहिजे. रिॲलिटी जी आहे तिने आयुष्यात फेस करायला पाहिजे. एवढंच एक आईचं एक मन आहे की ती लवकरात लवकर मोठी व्हावी आणि तिने रिॲलिटी ॲक्सेप्ट करावी. म्हणजे ती त्या व्यक्तीचं नाव काढत नाही, त्या व्यक्तीबद्दल आता बोलत नाही, पण कुठेतरी बालमन आहे ते. तिच्यासाठी त्या गोष्टीतून बाहेर पडणं, जसं मला सगळ्या गोष्टींमधून मी ह्या एजलाही सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडणं इतका त्रास होतो, मानसिक, इमोशनल सगळ्या गोष्टीतून मी जात आहे. तर तिचंही ते लहान मूल आहे, ती तर सगळ्या गोष्टी समजण्यापलीकडे आहे आणि तिलाही कुठेतरी आतमध्ये तो त्रास होतो, जरी ती बोलून दाखवत नाही किंवा काही शेअर करत नाही. पण कुठे जेव्हा असे इन्सिडन्स येतात ना, तर तेव्हा मुलांना कुठेतरी ती पोकळी जाणवते त्या नात्याबद्दल. मग ते आईबद्दल असो किंवा वडिलांबद्दल असो. तर हे सिच्युएशन हँडल करताना आणि बालमन जपताना खूप सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि खूप स्मूथली ह्या सगळ्या गोष्टी मुलांसोबत आपल्याला हँडल कराव्या लागतात. थँक्यू सो मच.